इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मॉल। मोहोळ तालुक्यातील तरटगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी महाराज तसेच अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी सुनील चव्हाण, सुशील क्षीरसागर, अंकुश अवताडे, रामचंद्र पतंगे, दीपक गवळी, बाळासाहेब नाईकनवरे, अभिजित दळवी, निलेश पाटील, दीपक पुजारी, बंडोपंत पाटील, तायप्पा गावडे, काकासाहेब वाघमारे, विठ्ठल माळी, महेश दुमाळ, महादेव बदारी आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या दरम्यान खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज यांना मराठा आंदोलकांनी संवैधानिक मार्गाने मराठा आरक्षणासंबंधी जाब विचारला। सत्ताधारी आणि विरोधातील खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी यांना आमच्या मागण्यांची चाड आणि गांभीर्य नसेल तर त्यांनी आमच्या दारात व गावात येऊन मते मागायचा काही एक संबंध नाही। लोकशाही व्यवस्थेत जनता मालक असते आणि ज्या मालकाची तुम्ही चेष्टा करण्याचा प्रयत्न करत आहात ती तुम्हाला जागा दाखवून देईल। आरक्षणावर ठोस भूमिका घेतली जाणार नाही तोपर्यंत संविधानिक मार्गाने आंदोलन सुरू राहील असा इशारा ॲडव्होकेट श्रीरंग लाळे यांनी दिला। सांगितले आहे भविष्य काळात ही सुद्धा तरट गावातील आपल्या डाव्या बाजूलाही आमच्या मराठा समाजाचे प्रतिनिधी आहेत आणि उजव्या बाजूलाही मराठा समाजाचे प्रतिनिधी आहेत। तिकडे भैया सुद्धा आमच्या समाजाचे प्रतिनिधी आहेत। भाजपमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणावर आहे। जर एवढं असूनही महाराज साहेब जर आपल्याला मराठा समाजाची तळमळ लक्षात येत नसेल, तुम्ही तुमच्या भाजप सरकारनं आम्हाला मुंबईला ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस अधिसूचना काढून दिली। त्या अधिसूचनेचा शासन निर्णय होणं गरजेचं होतं। तुम्ही शब्द दिला होता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुलालाची शपथ घेऊन शब्द दिला होता साहेब। 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत त्याची मुदत होती साहेब। आपण आजपर्यंत एक चकार शब्द सुद्धा या मराठा आरक्षणाच्या त्या सगळ्या सूचनेवर काढलेला नाही। खासदार साहेब सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत, विद्यमान आहेत। काही दिवसात आचारसंहिता लागेल। मला सांगा, सगळ्यात जास्त मराठा समाज आहे त्या मतदारसंघामध्ये। मराठा समाजाचं प्रतिनिधित्व आणि त्यांनी आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत मांडला का? मांडायला पाहिजे का नाही साहेब? तुमच्या लक्षात आहे किंवा नाही? श्रीकांत कुठे आहे खासदार साहेब? आम्हाला तुमचा आजपर्यंत तो क्लिप तुम्हाला पाठवून देतो। हा, तो क्लिप आम्हाला पाठवा। आजपर्यंत तुमची क्लिप तो आमच्यापर्यंत आली नाही। दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट साहेब, आमची मला माहित आहे की आमची आधीचं जे मराठा आरक्षण होतं ही ज्यांच्या रीट पिटिशननं त्या ठिकाणी रद्द झालं, जयश्री पाटील त्यांचे पती गुणरत्न सदावर्ते। आज सकाळ, एक मिनिट थांबा महाराज साहेब, माझं उद्या आजच्या सकाळला बातमी आहे की त्या गुणरत्न सदावर्ते यांना भाजपमधून सोलापूरमधून उमेदवारी द्यायची शक्यता आहे। ती अजून कन्फर्म नाही, परंतु ती सकाळ बातमी आहे। महाराज साहेब, जर मराठा समाजाचं आंदोलन संपवणाऱ्या आणि जाणीवपूर्वक मराठा समाजाविरोधात काम करणाऱ्या माणसाला जर सोलापुरातनं भाजपातनं उमेदवारी देणार असेल तर भाजप पक्षाची धोरणं मराठा समाजासाठी अनुकूल आहेत का? हा प्रश्न आहेत का रे? नाही, पण तसं नाही। आणि असेल तर आम्हाला जे कळलं, आमच्याजवळ बातमी झाला सर्वच विषय जे आहेत ना संपूर्ण तुम्ही आम्हाला पशु आरक्षण का दिलं? सांगू द्या महाराज साहेब। दुसरा विषय प्रतिक्रिया देतील सगळेजण बोलले। महाराज साहेब, दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय तुम्ही काय म्हणला? गुरुजी सदावर्ते आता बोलले की तुमच्यासह आमचा विरोध आहे। हा, समजा विषय। दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराज साहेब, तुम्ही जी 10% आरक्षण दिलं ती 10% आरक्षण मराठा समाजानं मागितलं नव्हतं। आमची मागणी ही 50%च्या आतून ओबीसी मधून होती। शिवाजी महाराजांच्या तुम्ही भाजपची मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरस्थानी आणि अतिशय सन्मानस्थानी त्या ठिकाणी मानते। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुलालाची शपथ घेऊन एकनाथ शिंदे साहेबांनी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ह्या तिघांच्या संगनमतानं तुम्ही आम्हाला सगळे सोयरेच्या अधिसूचनेची शासन निर्णय करून त्याची अंमलबजावणी करतो म्हणून शब्द दिला होता। महाराज साहेब, आतापर्यंत या शब्दावर चकार शब्द सुद्धा कोणी बोलायला तयार नाही। आचारसंहिता तोंडावर, परंतु त्याच्याबद्दल अजिबात बोलत नाही। म्हणजे हा भाजपचा मराठा समाजावरचा, शिंदे सेनेचा मराठा समाजावरचा आणि अजित पवार गट राष्ट्रवादीचा मराठा समाजावरचा अन्याय का? मराठा समाजात कसं मानायचं का? तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट खासदार साहेब, जे 10% आरक्षण तुम्ही दिलंय म्हणता
त्या 10% आरक्षणामध्ये मेडिकलच्या सीट्स आहेत का रे? त्यामध्ये जेईच्या इंजिनिअरिंगच्या सीट्स आहेत का? केंद्रामध्ये या मराठा समाजाच्या 10% आरक्षणाला ओपन मध्ये गणलं जाणार आहे का ओबीसी मध्ये? ओपन मध्ये. मग महाराज साहेब तुम्ही फक्त राज्यापुरतं आम्ही रडल्यासारखं करून तुम्ही डोळे पुसणार आहेत का? महाराज साहेब, मराठा समाजानं प्रचंड प्रेम केलंय या भाजपवर आणि मराठा समाजानं आजपर्यंत तुम्हाला निवडून दिलंय. आणि असं असताना जर तुम्ही मराठा समाजावर अन्याय करणार असाल तर गावागावातलं तुमचं कार्यक्रम थांबवलं जातील. गावात प्रचारालाही कुणाला येऊ देणार नाही. आणि तुम्हालाच हा नियम आहे असं नाही. काल अर्जुन सोडमध्ये सुद्धा कार्यक्रम उधळला. तुमच्या राष्ट्रवादीच्या गटाचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी सुद्धा चव्हाण साहेब उधळलाय. त्यामुळं आम्ही भाजप विरोधात आकसाने काय करतोय? अजिबात नाही. देशाचा झेंडा 24 तास खिशाला लावून आणि फिरणारी माणसं आहे. त्या देशाचा सन्मान वाढवणं भाजप सोबत आमचंही काम आहे. पण भाजप आणि तुम्ही वारंवार आमच्यावर अन्याय करणार असाल तर ते आम्हाला चालणार नाही. आम्हाला याची उत्तरं पाहिजे. आमच्या सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेची शासन निर्णय होऊन त्याची अंमलबजावणी गरजेची आहे. आम्हाला विरोध कुणालाच नाही. 106 आमदार, सगळ्यात जास्त खासदार आमच्या मराठा समाजानं नरड तुडू पिंपीच्या चटापासून घोषणा घेऊन या भाजप खासदार दुसरं काय नाही. मी अंतःकरण सुद्धा मला कळालं नक्की तुमच्या सोबत आहे. कुठेही सुद्धा मी तुमच्यातून लांब होणार नाहीये, कधी होणार नाही. आमची विनंती अशी शिवाजी महाराजांचा अपमान होईल महाराज साहेब. दुसरं काय नाही. त्यांच्या गुलालाची शपथ घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हे बघा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आम्ही शिंदे साहेबांनी भेटू, अडवाणी साहेबांनी सुद्धा भेटू. चला तुम्ही काय प्रश्नच नाही. आम्ही आमच्यापेक्षा जास्त जाणते जाणार ज्यांचं काय मान्य केलं नाही त्याने आमचं काय करणार? बरोबर आहे. तुम्ही माझ्याकडे आलात ना, मग तुम्हाला घेऊन जातो मी, असे मी माझं मत आहे. विनंती अशी आहे की हे कार्यक्रम घेऊन हे आमचं म्हणणं आहे की तुम्ही कार्यक्रम शक्यतो टाळा का. मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. तुमचे तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष सगळे मराठा आहेत. आणि तरी भाजप जर हे कार्यक्रम घेणार असेल तर भाजपनं जाणीवपूर्वक मराठ्यांच्या विरोधात कट केला का काय अशी शंका येणार आहे. अक्षयजी यापुढे घेऊ नका. एक मराठा. सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता कोंगताम चौक, सोलापुर।